तुझ्या बाबतीत लोकांनी जसे गैरसमज केले तसे तू माझ्या बाबतीमध्ये मनात सुद्धा आणू नको. मला मंगलची कथा ऐकायची नाहीये. ती ऐकायची असती तर मी तिच्याशी बोलायला बसलो असतो. पण मी आता तुझ्या समोर बसलोय तुझी कथा ऐकायला. सांगशील? माझी कथा कोणती सांगू? जी डॉक्टर देवांना सांगितली ती, का माझा वाडा हरवला ती? कशाही दोन्ही कथा काल्पनिकच आहेत बहुधा. तू ती सांग. तुला जी सगळ्यात खरी वाटते ना ती कथा सांग. निरंजनच्या घरात आल्यापासून सांगशील? तुम्ही चला आमच्या घरी. आपलंच घर समजा. आपलंच घर समजू? हो या या ना. एकटी पडली. हे जे होतंय ते मी समजू शकतो. ज्या क्षणी माझं घर हरवलं ना, अगदी त्या क्षणापासून त्या दिशाहीन बाईला जर छत मिळालं असेल तर ते निरंजनमुळे. जगाची पर्वा न करता माझं रक्षण करण्यासाठी तो घराच्या भिंतीसारखा उभा होता. मंगलबद्दल त्यानेच सांगितलं मला. आणि ते सगळं ऐकून मला असं वाटलं की हा आपल्यासारखाच आहे. तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी, इतकी मदत करताय, जणू आपली जुनी ओळख आहे, नातं आहे जुनं. आणि हळूहळू तो माझा आधार झाला आणि मी त्याचा. मी माझ्या घरचा रस्ता शोधत होते, पण निरंजन रस्ता भटकला. आणि त्यानंतर सिद्धार्थ माझ्या आयुष्यात आला. निरंजनच घेऊन गेला होता मला त्याच्या हॉस्पिटलमध्ये. चला ना. काय झालं? नाही. अहो हे सगळं तुमच्यासाठी चाललंय ना. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ती रमा आली होती. तुमच्या दादांसोबत, निरंजन सोबत. तेव्हा हॉस्पिटलमध्ये एका बाईने बाळाला जन्म दिला आणि ती गेली. तेव्हाच अचानक ते बाळही गायब झालं होतं. पण एवढ्या गडबडीत हॉस्पिटलमध्ये रमाचं चेकअप झालं आणि ती निघाली. बरोबर? करेक्ट. पण याच दरम्यान एक घटना घडली होती जी तुमच्या स्टाफने आणि तिथे हजर असलेल्या काही लोकांनी पाहिली होती. येस, आय रिमेंबर. एक बाई त्या चाइल्ड केअर वॉर्ड मध्ये शिरली होती. येस, करेक्ट. पण मग काय? डॉक्टर साहेब, जी बाई त्या बाळाच्या रूम मध्ये गेली होती ती रमाच होती. काय? येस. नाही, पण जर ती बाई रमा असती तर मेट्रननी तिला बघितलं असतं ना, ओळखलं असतं. ओळखलं असेलही कदाचित. पण आज जाणारी बाई जरी रमा असली तरी बाळ पळवणारी बाई वेगळीच होती. म्हणजे त्या खोलीत दोन बायका गेल्या होत्या. एक जिच्यावर संशय येऊ शकतो अशी, म्हणजेच रमा. आणि दुसरी जिच्यावर संशय येऊ शकत नाही अशी, ती म्हणजे कोण इन्स्पेक्टर? खुद्द मेट्रन. काय?
हो. हे बच्चा चोर. तू हेस होय, घाबरले ना मी. ओ आणि तू इथे कशाला आलायस? तुला कोणी बघितलं म्हणजे? अरे चिंता मत कर डार्लिंग, मी इकडच्या सगळ्या सीसीटीव्हीच्या वायर काढून टाकलेल्या आहेत. फिकर मत कर. चला भी टाइम खोटी मत कर. बच्चा मेरे को दे. चल. हाँ? अरे बच्चा मैं लेके जाने वाला दे. अरे संपत, थांब जरा. थांब थांब थांब. निघ लवकर, लवकर निघ. डॉक्टर साहेब, संपतची आम्ही कसून चौकशी केली. पोलिसांच्या हातचा नाश्ता खाल्ल्याबरोबर पोपटासारखा बोलू लागला तो. आय कॅनॉट बिलीव्ह दिस. म्हणजे मेट्रन ताई असं करतील याचा विचार मी स्वप्नात सुद्धा केला नव्हता. नसेल केला, म्हणजे वाटत नसेल तसं साहेब तुम्हाला. पण आम्ही तुमच्यासारखेच, म्हणजे वर्दीतले डॉक्टर आहोत ना. समोरच्याला नुसती सर्दी झाली असं दिसत असलं तरी ती सर्दी का झाली या प्रश्नाच्या मुळापर्यंत जातो आम्ही. थँक्यू इन्स्पेक्टर. तुमच्यामुळे एक मिनिट. गोष्ट अजून संपली नाहीये. इथून तर गोष्ट सुरू झालीये. संपतने अशा बऱ्याच गोष्टी कबूल केल्या आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? मेट्रनचा खून. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? बाळ पळवण्याचं मोठं रॅकेट होतं जे संपतमुळे उघड झालं. अजूनही काही गोष्टी आहेत डॉक्टर साहेब ज्या खरं तर तुम्हाला माहीत असायला हव्या. अजून काही गोष्टी? हो, म्हणजे चला तुम्हाला एक लाईट वेट गोष्ट सांगतो. तुमची ती सुमन हॉस्पिटल मधली नर्स, तिचं काय? अहो ती गायब झाली नाहीये. ती अहो ती पळून गेलीये तिच्या नवऱ्याला सोडून. जुन्या लवर बरोबर राहते पारनेरला, नाव बदलून. खरं तर ही गोष्ट आम्हाला फार पूर्वीच कळली होती, पण तिच्या नवऱ्याकडे बघून आम्ही ती कोणालाही कळवली नव्हती. कशाला ना कुणाच्या घरचे मॅटर उगाच पब्लिक करा म्हणून. तुमच्याही घरचा एक मॅटर आहे डॉक्टर साहेब, एवढा सांगतो. काय? संपत मेट्रेन आणि इथल्या स्टाफ बद्दल बोलता बोलता म्हणाला की काही वर्षापूर्वी तुमच्या निरंजन दादाची बायको मंगल इथे ऍडमिट होती ऍक्सिडेंट केसमध्ये. हा तर तिच्या मृत्यूला मेट्रेन, तो वॉर्डबॉय महेश
आणि ती सुमन जबाबदार होते. नाही इन्स्पेक्टर, हे शक्यच नाहीये. कारण मंगल वहिनीची डेथ खूप नॅचरल. वरवर तुम्हाला ही नॅचरल डेथ वाटत होती, पण बरीच वर्ष या तिघांनी एक गोष्ट लपवून ठेवली होती. कोणती गोष्ट? चुकीचं इंजेक्शन देण्यात आलं होतं मंगलला, आणि म्हणूनच तिची डेथ झाली होती. अरे सुमन, सुमन, हे बघ ना. काय झालं असेल रेला? अरे अरे सुमन, ए सुमन, काय झालं असेल रे? अरे गेली ती, ते बघ. आपण डॉक्टरांना बोलूया. ए नाही नाही नाही, डॉक्टरांना नको, थांब. अरे पण का? नको. आपण चुकीचं इंजेक्शन तर नाही दिलं ना? हे हे नाही नाही, बरोबर होतं, मला माहितीये ना, बरोबर होतं. मला खूप भीती वाटते रे. नाही थांब. काय काय करायचं आपण? हा अरे आपण मेट्रन ताईंना सांगूया. हो हो हो, सिस्टरना सांगूया. हा, त्या करतील काहीतरी. डॉक्टर साहेब, प्रत्येकाच्या मनात एक चोर असतो. हा मनातला चोर कुणाला वस्तू चोरायला शिकवतो, तर कुणाला खोटं बोलायला, तर कुणाला खरं लपून ठेवायला शिकवतो. पण सगळ्यांच्या मनात एक चोर असतोच. पण चोरी चोरी कधीही लपून राहत नसते. सगळेजण मिळून रमालाच दोष देत होते, कारण तिला दोष देणं सोपं होतं. तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की ती काहीतरी लपून ठेवत असेल, किंवा तिने लपवलेलं असेलही कदाचित. पण लपलेल्या गोष्टी शोधून काढायला आम्ही आहोत ना. जितक्या आसुसलेल्या नजरेनं मी माझं घर, माझ्या माणसांना शोधते, तितकंच तेही मला शोधत असतील का? या प्रश्नानं मला आजही रात्री झोप नाही लागत. एक क्षण असा आला जेव्हा मला वाटलं की मला कोणीच शोधत नाहीये, कारण त्यांना मला शोधायचं नाहीये, किंवा मला शोधणारी माझी माणसं खरी नाहीच आहेत. आणि त्या दिवसापासून
निरंजनमध्ये अभयला शोधायला लागले. तू तू काळजी करू नकोस रमा. मी मी कायम तुझ्या बरोबर असेन, कायम. नक्की. हो, नक्की. मोनूमध्ये नकुलला लक्ष्मीमध्ये आर्याला शोधायला लागले. ही आहे माझी कथा, किंवा इथपर्यंतचा प्रवास, काही समजा. आतापर्यंत अनेकांना माझ्या बाबतीत अनेक प्रश्न पडले, पण एक प्रश्न आहे जो सतत मला भेडसावतोय, जो माझ्या हरवलेल्या घरापेक्षाही जास्ती पेचात पाडणार आहे. कोणता प्रश्न? आणि तो म्हणजे मी मंगल कधी झाले, का झाले? प्रत्येकाला माझ्यात मंगल दिसते, तर ती मंगल मला कधी का नाही दिसली? मंगल होती, आईंना ती दिसली हॉस्पिटलमध्ये असं म्हणाल्या त्या. त्यांना दिसली तर मग आता कुठे गेली ती? आणि इतक्या सहजासहजी जायचं होतं तर मग आलीच का ती? आणि ह्या सगळ्यामध्ये मी कशी आणि कुठे आले? ह्या सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं गरगरायला लागलं. मला काही कळेना असं झालंय. मिळतील सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील, जशी आता मला मिळाली. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुलाही मिळतील. प्रत्येक कथा ही फक्त त्यातल्या मुख्य पात्राची कथा नसते, त्या कथेतल्या सर्व पात्रांची ती कथा असते. प्रत्येक पात्राचा एक प्रवास असतो, बाजू असते. त्या प्रत्येक पात्राच्या बाजूने जर कथा वाचली तरच ती कथा आपल्याला पूर्ण कळली असं म्हणता येईल. रामायण काय, महाभारत काय, किंवा तुमची कथा काय, सर्व कथांच्या बाबतीत हेच अंतिम सत्य आहे. तुमच्या कथेतल्या सर्व पात्रांची माहिती मी मिळवली, त्यांची बाजू मी निरखून पाहिली, समजून घेतली, आणि मुख्यतः रमाची बाजू. हो, मी बोललोय तिच्याशी, तिच्या बाजूने तिची कथा ऐकलीये, समजून घेतलीये, आणि माझ्या हे लक्षात आलं की या कथेतल्या अनेक गोष्टींशी, तिच्यावर करण्यात आलेल्या अनेक आरोपांशी तिचा काहीही संबंध नाही. आणि जिथे तिचा संबंध आहे तिथे मंगलचा काही संबंध नाही.